स्वामी समर्थ जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येंच्याधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता संसार यातना बहु कठिन संसार यातना बहु कठिन नाही यात क्षणभर सुख बहु शिनलो मी सोडवाता स्वामी समर्था कृपा करे श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज मालवाकर कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण वंदनावर साष्टांग कोटी कोटी प्रणिपात. ब्रह्मांड नायकाच्या महाराजांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून विरहतपणे दोन याग त्या ठिकाणी संपन्न होत असतात. एक अन्नदानाचा आणि एक ज्ञानदानाचा याग. दोन्ही याग तितकेच महत्वाचे आहेत. दोन्हीही दान तितकंच महत्वाचं आहे. त्याच्या पुढे तितकंच महत्वाचं अन्नदान करताना अन्नदान करणारा तर असावाच दानशूर, पण प्रसाद घेणारा सुद्धा असणं आवश्यक असतं. 200 लोकांचं जेवण अन्नदानासाठी केलं, 20 लोक जेवायला आली, 180च करायचं का? तितकीच गरज आहे दोघांची. तसं ज्ञानदान करत असताना चिंतन मांडत असताना वक्ता सावधान लागतो. वक्ता जर सावध असेल तर चिंतनकारांनी केलेलं निरूपण ते तुम्हा मला कळतं, वलतं, किंबहुना आपल्या चरित्रामध्ये ते अंमलात येतं. असे की अनेक थोर संतांचे महात्म्यांचे चरित्र वाचून ज्यांनी आपल्या चारित्र्यात बदल केला त्याला सावध वक्ता म्हणावा, सावध श्रोता म्हणावा. अनेक वर्ष गुरुचरित्राचे पारायण केले पण गुरुचरित्रात काही कळलंच नाही, उपयोग नाही. नाकाविना मोती आणि अर्थाविना पोथी वाचू नये. कळतं आम्हाला सगळ्यांना, पण आजही ज्यांचे 50 पारायण झाल्या त्यांना जर विचारलं एखादा प्रश्न की बाबा गुरुचरित्राच्या अध्याय क्रमांक 3 मध्ये काय, तर ते काय सांगत? वव्या. त्याला काही गरज नसते. त्याला एकच डोक्यात आहे, शेजारची बाईनी गुरुचरित्र लावले ना तिला झटका आलाच. तिला वाटते मोबाईलचे गुरुचा. असं नाही पारायण चालत महाराज. एका ओवीचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. देवाचं चरित्र कळलं तर तुमच्या चरित्रात उतरल. तुम्हाला कळलंच नाही तर काय करणार? म्हणून बऱ्याचदा वाचकांना माझी विनंती असते, नेहमी वाचन करत असताना 7 दिवसाचं पारायण लावायचंय, 9 दिवसाचं लावा. 9 दिवसाचं पारायण नाही जमलं 1 महिन्याचं लावा. नाही 1 महिन्याचं जमलं वर्षभर लावा, काय अडचण नाही. पण ते तुम्हाला पारायण कळलं पाहिजे आपण काय वाचतोय. आणि वाचाल तर वाचाल. काय कळलं? नाही कळलं तर आज नाही उद्या कळलं. श्रावण महिना सुरू झाला की अनेक पोत्यांचा घराघरात पोते. पूर्वी होत होतं, आता नाही होत. पूर्वी मी 5वी 4थीला असल्यापासून
प्रत्येक घराघरात पोथी वाचायला जायचो बाबूजी. लहानपणापासून आम्हाला छंद. अमक्याच्या घरी पोथी वाचायला बोलवलं की आम्ही पिशवी घ्यायची, निघाल पोथी वाचायला. नवनाथ कुणाचा असायचा, कुणाचा जय विजय असायचा, गजानन महाराजांचा असायचा, कुणाचं गुरुचरित्र असायचं, कुणाचं शिवलीलामृत पारायण असायचं. सगळ्यांचे ग्रंथ वाचायला मी. आणि त्या मला कळत्याच उक्ता परमार्थ सुरू झाला. मला कळत्याच महाराज या वाचा आणि निघा, कितीतरी तुमचे हे घ्या निघा. अशाने देव प्राप्त होईल का? पारायण तुमचे वाचायला कोणाला लावले बरं ठीक आहे, वाचायला येत नाही तुम्हाला मान्य करतो, आम्ही वाचू काय नाही, पण आम्ही वाचन करत असताना किमान घरात थांबलं पाहिजे ना. आलो काका गेला तो काही येत नाही पारायण संपेपर्यंत. आणि शेवटच्या दिवशी संपलं पाहिजे मग तुला काय माहिती, डायरेक्ट आम्हाला शेवटी संपलं पाहिजे. शाबास. अशी भक्ती केल्यानंतर महाराजांकडे कुठपर्यंत जायचं. आणि पारायण करताना माणसाने खूप स्थिर बुद्धी लागते. आमच्या एक आजोबा पारायणाला बसले, काही नाही झालं, काही भूकंप होत नाही, काही होत नाही. तुम्ही चिंता सोडा. एवढा बोर्ड लाल अक्षरात 33,000 रुपयाच्या वर लावला तरी माणूस मागच बघते. काय करावं बरं आता. मला असं वाटतंय मी सांगून मरायचं होतं, तुम्ही ऐकून सुधारायचा. शाबास. एवढीच अपेक्षा राहिली होती त्यांच्याकडून. आता प्रवचन ऐकण्याला टेन्शन नाही, गुरुवारी गेले त्यांना माहिती महाराज काहीतरी नवीन सांगताय बरोबर. पण महाराजांना घाम फुटतोय जागेवर बसवून आता काय सांगायचं आहे का? जेवणाला काहीच टेन्शन नसते, स्वयंपाक करणाऱ्याला बायकोला टेन्शन असते. काल मी बटाट्याची भाजी, आज मी बटाट्याची भाजी. हा बाबा शांतेवर खाईल त्याच्या एका दिवशी बटाटा पिकून आम्ही. स्वयंपाक करणाऱ्या बायकोला टेन्शन असतं, आज काय करू आज काय करू आज काय करू. हे टेन्शन काही बाहेर त्या दिवशी स्वयंपाकच करत नाही. आजोबा पारायणाला बसले, ज्ञानेश्वरी ग्रंथ लावला, वाचायला सुरुवात झाली. ओम नमो जाध्या वेद प्रतिपाध्या जय जय सवेद्या आत्मरूपा. आजोबांचं वय झालं आणि वय झाल्यानंतरच बऱ्याच लोकांना परमार्थ कळतो, तोपर्यंत काही कळत नाही. पण माझं भाग्य चांगलं आहे की मला सगळे तरुण पोर शिष्य बरोबर भेटला. एक 85ची पुढची गाडी आपल्या गॅरेजला नाही आहे. सगळ्या गाड्या नव्या खट आहेत, त्याच्यामुळे आवडे चांगले दिल्या गाड्या. उभे इंजिन कामाला आलेल्या गाड्या इथं जर पुढे बसवल्या आमच्याकडून त्याचा काव घेर पडायचा ना. आम्ही कावा सांगायचं तुम्ही दुधायचा झोपायचा. मला असे एक प्रवचनाला माझ्याकडे असं असायचं की गावात प्रवचनाला आमचं प्रवचन 7-8 आलं तरी ती झोपली. पुंडलिका विठ्ठल झोपा काही करायचं काय. ज्याला सांगायचंय तो श्रोता सावधान पाहिजे. कशा करता सांगतो महाराज. वय बाबांचा परमार्थ करायचा छंद झालं. पारायण सुरू झालं ज्ञानेश्वरीचं. पहिला अध्याय झाला, दुसरा अध्याय झाला, तिसरा अध्याय झाला. म्हातारी रोज म्हाताऱ्याला विचारायची, होय माऊली काय म्हणतात, अजून नाही आला तुम्ही हटलाच नाही, गावाला गेलाय वाटतं. अहो आपल्या गावातला नाही पुथीतली विचारली. असे काम आहे म्हातारीचं मेळ लागा ना. आणि नातू खात्यात म्हातारं कसं बस चष्मा लावून त्याच्या काचा पुसून ज्ञानेश्वरी वाचून 11व्या अध्यायापर्यंत म्हातारा पोहोचलं. खेळता का भेटलं नातू त्याचं म्हाताऱ्याचं त्या पोथीपाशी पोहोचलं. आणि पूर्वीची जुनी कोण अशी असायची की अध्याय क्रमांक 11 आलाय की तिथं उद्बत्तीची काळजी घेऊन ठेवायची. नातू मोठं गमतीदार अख्खी ज्ञानेश्वरी पलटी केली आणि उद्बत्तीची काळी 3 नंबरच्या अध्यायात ठेवली. बरं म्हाताऱ्याची PhD झाली ज्ञानेश्वरीतली. ती पुन्हा वाचायला गेलं 3रा अध्याय. आता त्याला लक्षात यावं का नाही, काल आपण 11वा अध्याय संपवला. ती 3ऱ्या अध्यायापासून सुरू झाली. आठवडा घुमला 12व्या अध्यायात आलं ते.
पुन्हा मग ते ना तो खेळता 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 पुन्हा ज्ञानेश्वरी कशी आलं, पुन्हा ज्ञानेश्वरी उलटी पलटी पडली, पुन्हा त्या पोराने म्हातारं खावलं म्हणून काढली काढली 5व्या अध्याय ठेवली. पुन्हा म्हाताऱ्याने पुन्हा 5व्या अध्यायापासून सोडून 1.5 महिना झाला पारायण चालू आहे. 1.5 महिना झाला पारायण चालू आहे. आणि गावात सप्ताह बसलेला होता. महाराज कीर्तनकर सगळे आले. गावचं पारायण संपलं 7 दिवसाचं. तरी म्हातारं 9व्या अध्याय 5व्या अध्याय 8व्या अध्याय पुन्हा 3रा अध्याय. म्हातारं म्हणलं माऊली ते अध्याय काय वाढवले का काय म्हणला ज्ञानेश्वरी. 18चा अध्याय महाराजा. पण 1.5 महिना झाला तरी तुम्हाला कळलं नाही. तुमच्या आमच्या अवस्था कशा करता सांगतोय, संसार यातना बहुकटीनं नाही यात क्षणभर सुख बहुशीनलो मी सोडवा आता. स्वामी समर्थ कृपाकरी. बऱ्यापैकी श्लोक ऐकणाऱ्या लोकांना असं वाटत असेल की महाराज बहुतेक संसारावर लय कटाळलेले दिसतोय. कारण बऱ्याच लोकांना नावं ठेवायची सुरुवात करायची म्हणजे आमच्यापासूनच त्यांचा नंबर लागतो. त्यांना दुसरा कोणी दिसत नाही. तर दोष लोकांच्यात दिसतात, स्वतःच्यात कधी दोष दिसत नाही. ज्या दिवशी लक्षात ठेवा स्वतःचे दोष तुम्हाला कळतील त्या दिवशी तुम्ही सुधारणा म्हणून लक्षात ठेवा. लिहून घ्या माझ्याकडून. पण तुम्ही स्वतःचे गुणदोष आणि गुरूंचे गुणदोष पाहू नये शास्त्र सांगतं. तरी लोक आमचं पुस्तकाची पानं पलटी करतात. मुळात जर तुम्ही बारकाईने श्लोक जर वाचला की संसार यातना बहु कठीण नाही यात क्षणभर सुख, दोन्ही ओव्यात वेगळे. आणि मग 3ऱ्या उत्तरात म्हटलंय बहुशीन लोमी सोडवा आता. या ओवीचा भावार्थ सरळ सांगतो. भगवंता स्वामीराया तुझी सेवा करत असताना, तुझ्यापर्यंत पोचत असताना संसार नावाचं साधन आडवं येतंय. काय होतंय? संसार नावाचं साधन आडवं येतंय आणि ज्याच्यात सुख नाही त्याच्यात मी गुंतून गेलो. ज्याच्यात सुख नाहीये त्याच्यात मी गुंतून गेलो आणि जे शाश्वत सत्य सर्व सुखाच्या अगर बापरत्मा देवी. ठीक आहे. ज्याच्यात सुख आहे ते मला कळलंच नाही आणि आता मात्र तुझी इतकी आठवण येते, इतकं तुझ्यापर्यंत पोहोचण्याची मनापासून इच्छा आहे, पण या संसाराची सगळी पात्र माझ्या पुढे आली, मला तुझ्यापर्यंत पोहोचता येत नाही म्हणून संसार यातना बहु कठीण. मग संसारातल्या यातना कुठल्या सांगितल्या? यातना कोणत्या आहेत? नीट आहे का? यातना म्हणजे घरात भांडणं होतात ही यातना नाही. या संसाराच्या मायेतल्या ह्या सगळ्या अडचणी कायमस्वरूपी चालूच राहणार आहे. यातना अशी आहे की या संसारामध्ये भगवंता मी इतका काही रमलो की तुझं नाव सुद्धा माझ्या ओठी येत नाही. तुझं नाव सुद्धा माझ्या ओठी येत नाही. ही यातना वाटते. कुठली यातना? संसार दुःखाची यातना नाही की संसारात राहून भगवंत तुझी मला आठवण होत नाही, ही यातना आहे मोठी. आणि कोणाला जाणवते? जो सद्गुरूंच्या सानिध्यात आला त्याला जाणवते, इतरांना नाही. आणि म्हणून शेवटच्या उत्तरात म्हणले बहुशीन लोमी आता कंटाळलो संसार करू. हे मी सांगते असं काही नाही. तुकोबराय सुद्धा म्हणले संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. तुकोबरायांनी सुद्धा म्हणावं की संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. किंवा संसार दुःखमुळं नाही, सुख क्षणभर नाही, चौकडे इंगळे. मग एवढं सगळं असताना शाश्वत सत्य आम्ही विसरलो आणि ज्याच्यात परिपूर्ण दुःख मी भरलेलं आहे त्याला आम्ही सुखाचा सागर म्हणतो. आणि त्याच्यामुळे आम्हाला दुःख प्राप्त झालं. आणि आता एवढं दुःख प्राप्त झालंय तरीही आम्हाला संसार सुटत नाही आणि तुझी आठवण येत नाही, ही याद आहे. आणि म्हणून एकदाच बहुशीन लोमी आता इतका सीन आला त्या संसाराचा की मी सोडायचा प्रयत्न करतोय.
त्यातून तागण्याचा प्रयत्न करतोय, पण भवसागर नावाचा जो काही संसाराचा सागर आहे त्याच्यामध्ये मी इतका बुडालोय की मला सोडवणारा दुसरा तिसरा मला कोण दिसत नाही. तू एका सद्गुरू वाचू नये, तुझ्याशिवाय मला यातून कोणी बाहेर काढणार नाही. आणि म्हणून उत्तरार्धात प्रार्थना केली की बहुशीनो मी सोडवाता स्वामी समर्था कृपा करे. असा त्याचा सरळ सरळ भावार्थ आहे. आता आपण खऱ्या अर्थाने या ओवीचा अनुभव कसा तुम्हाला प्राप्त होतो. ही ओवी म्हणजे आपल्या जीवनात फार काही शिकवून जाणारी सगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याचदा आम्ही संसाराच्या या वाटेवर प्रवास करतो खरा, सकाळची देवपूजा करतो खरी, पण मला खरं सांगा, प्रामाणिकपणे सांगा, देवपूजा करत असताना आपण एक चित्ताने कधी देवपूजा आतापर्यंत केली का? कधीच करत नाही. आपलं चित्त एका ठिकाणी नाहीये. आपलं मन इतकं अस्थिर झालेलं आहे की आपण संसारातल्या इतक्या संसाराचा यातना सहन करतोय की कोणा दुःख आपण आपणाहून ओढून घेतोय. सद्गुरू महाराज सांगतात आमच्या संसार करायची गोष्ट ती होऊन जात असते. कोणी पूर्णत्वास नेले तेव्हा तू पूर्ण करण्याच्या मागे लागलं बाबा. कोणालाही संसार पूर्णत्वास गेलेला नाहीये. तरीही लोक संसार इतका काटेकोरपणाने करतात. काय महाराजा, इतका की प्रचंड काटेकोरपणाने करतात. काय सांगावं, प्रचंड. काही नाही एक रुपये डब्यात साठवून ठेवले. 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, काय मावल्या 500, 1000, आता 2000च्या नोटा बंद झाल्या. ज्यांनी ढाबून ठेवले त्यांचे 5 झाले. आता काय हरकत नाही, आता ते काय बदलून मिळायच्या नाहीत. पण कशा करता की बाबा मी काहीतरी करून म्हणजे साठवून ठेवलं तर वेळेला मदत होईल. हा संसार आहे तुमचा, बरोबर का? किती तुम्हाला संसाराची काळजी आहे की बाबा पोराचं शिक्षण व्हायचंय, ते जन्मलं थोडं मोठं झालं की आपण त्याची पॉलिसी करतोय का नाही? त्याचा मेडिक्लेम करतोय का नाही? पोरीच्या नावाने यज्ञा करतोय, आहे का नाही? आई आपलं गळ्यातलं सोनं नाणं जुनं बाणं सगळं असेल ते मोडून नवं सोनं पोरीसाठी करून ठेवते. संसाराचा आम्ही दूरपर्यंत विचार करतो. जो संसार कधी पूर्णत्वात जाणार नाही त्या संसाराचा आपण दूरपर्यंत विचार करतो. आणि ज्या परमार्थामध्ये तो कटेवर हात ठेवलेला पंढरीश पांडुरंग जगाचा मालक तुमच्यासाठी येऊन इथं थांबल्यात. तुम्ही फक्त त्यांच्या जवळ जा, तुम्हाला त्यांनी उचलून घेतल्याशिवाय तुम्ही एक पाऊल फक्त त्यांच्याकडे पुढे सरका, ते 10 पाऊल तुमच्याकडे पुढे येतात. कधी तुम्ही परमार्थाचा विचार केला का? कधी तुम्ही परमार्थाच्या बँकेमधलं काही साठवून ठेवलं का? तुम्ही असा कधी विचार केला का? नाही बाबा, आपण एवढं नामस्मरण केलं पाहिजे, ते नामस्मरण ती पुण्य माझ्या मुलाला उपयोगी मिळत. आता बाबांनी कमावलेला पैसा बाबासाठी कधीच राहिला नाही. पोरग आत्ताच दाखवून टाकते सगळं, 20 रुपये ठेवत नाही. आणि कशासाठी? किती करा महाराजा दुपारीच एक कोट्याधीश असणारा माणूस आला माझ्याकडे. कोट्याधीश बापूजी, इतका प्रचंड पैसा कमावला, इतका प्रचंड पैसा की बिनहिशोबी पैसा. एका रात्री पोराने सगळी प्रॉपर्टी नाव करून घेतली आणि बापाला घराच्या बाहेर काढली. कशासाठी तुम्ही करताय? नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे कोणी, अंतीच असे लेखले माझे मोरडी. बाबू कुणाचा, बहीण कुणाची, कोणीचे सगळे सोरे मेल्या पाठी सर्व राहिले. तुटतील धागे दोरे प्राणीमायेचा बाजार. एका क्षणामध्ये महाराज त्यांनी सगळं अवत्यच होतं. बाप काय म्हणताय, त्याच्याच होतं, त्याच्यासाठीच कमावलं. पण दुःख एका गोष्टीचं वाटलं तरी सगळं नावावर करून घेतलं. मला कुणाच्या बाहेर आकारलं.
माझी विनंती आहे म्हणता मठात राहू का महिनाभर? म्हणलं काय हरकत नाही, बिनधास्त राहा. ज्याला नाही कोणाला आधार त्याला गुरुबाबा 100% आधार देणार आहे. ते म्हणलं उद्या भेट घेऊन येतो. अब्जाधीश माणूस महाराजा, काय करताय तुम्ही संसार? कुणासाठी कमवून ठेवताय? तुम्ही थोडं जरा सावध व्हा. आणि एकदा जर का सावध होऊन भगवंताच्या अनन्य भावी चरणाशी गेलं का नाही, मग तुम्हाला परिपूर्ण सुख कळेल. तोपर्यंत सुख कळणार. मुलगा, मुलगी, बायको, नवरा, आई, बाबा ही सगळी नाती मायेची. माया संपली की संपलं महाराज सगळं. जवळ आपल्याकडे पैसा आहे ना तोपर्यंत बाबा 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 आहे का नाही? एकदा का पैसा संपला की बाबा पारावस. बिडी बंद, 1 रुपयाची काढायची पेटी वळायची, बंद करायची, परत खिशात ठेवायची. काही म्हातारी 1 बिडी महिना पेटत मारायच्या. एवढा परिस्थिती घेतला. आणि आता तुम्हाला ही इथपर्यंत सांगायचं कारण काय? ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही गुंतून पडलो, ज्यांनी आतापर्यंत इतकं नियोजन केलं, पुढचं कशाचं नियोजन करता हो महाराज? एक जण मला म्हटलं महाराज तुम्ही इन्शुरन्स नाही काढला का तुमचा? शाबास, म्हणजे आमच्या मृत्यूपत्र तू तयारच करायच्या मागायला. नाही म्हणला मागच्यांना फायदा होईल, भिका मागू दे, तू नको द्यायची का? कशासाठी? म्हणजे तुम्ही म्हणायचं घरच्यांना पैसे का? अरे त्याचं प्रारब्ध ठरलेलं आहे. तुम्ही म्हणाल आज महाराज चांगलेच पिसाळलेले दिसते. अरे आहे तोपर्यंत सुखाने राहा. ज्याच्या मागं तुम्ही पैशाच्या लागताय, प्रॉपर्टीच्या मागं लागताय, नाशिवंत संसाराच्या मागं लागताय, एवढं रात्रंदिवस काबाड कष्ट करताय, मला खरं सांगा त्या संसारात तुम्हाला 1 दिवस तरी सुख मिळाले का? 1 दिवस तरी सुख मिळाले का? घरामध्ये राहून तुम्हाला कधी एवढा पैसा आला तरीही तुम्हाला खरं सांगा प्रामाणिकपणे 1 दिवस तरी मनापासून समाधान वाटलं का? तुमच्या डोक्यात अनेक विचार. पैसा आला की ठेवू कुठं हा विचार. जमीन विकली, टेन्शन आलं. बहिणी येत्या आता कळलं असं ती हिस्सा मागतात का, त्याचं टेन्शन. आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याला कुठं ठेवावं, कसा वापरावा हे टेन्शन आहे. ज्याच्याकडे काहीच नाही तर कधी येईल पैसा त्याला त्याचं टेन्शन आहे. सुखी कोण आहे? कुणीच नाही ना. कळतंय ना तुम्हाला? तरी हैदराबादला आमचा एक माणूस चाललाय, महिना 50,000 मिळते म्हणून, रोज 50,000 मिळते म्हणून. आणि ते ताटामध्ये तुम्हाला अर्धी मिळती सुखाची आहे ना. खाना कुछ करून मस्त पैकी झोप न दुपारचा भगवंताचं नामस्मरण करते बजा झाडाखाली. पण महाराजा तुम्हा आम्हाला नाही, झोपच लागत नाही. बऱ्याच लोकांना झोपच लागत नाही. एवढं प्रचंड टेन्शन तुम्हाला सांगतो. काही लोक झोपेची गोळी खाऊन झोप लागत नाही. इतकं टेन्शन कशाचं आहे बाबा तुम्हाला? आणि कशासाठी? त्या संसाराच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही एवढे मलिन झालाय. तुम्हाला खरंच काही कळत नाहीये काय चाललंय, कुठं आपण करतोय. परमार्थाच्या वाटेवर प्रवास करताना असताना सुद्धा आपण धार्मिक म्हणजे जे हृदयाच्या अंतःकरणापासून भक्ती करायची ती धार्मिक भक्ती होते, प्रत्यक्ष होत नाही. संसारामध्ये देव आठवत नाही. पण देवाच्या दारामध्ये गेल्यानंतर हा एकमेव दरबार असा आहे की त्या दरबारापर्यंत संसार विसरला जातो. एकमेव दरबार असा आहे गुरुपाद कमल की इथं आल्यानंतर संसार विसरते माणूस. 1 दिवस का होईना, 2 तास का होईना तुम्हाला घरच्यांची आठवण येत नाही. एवढं तरी सुख येत नाही का? नाही काय बाबा कुणाला आठवण. उलट काही लोकांना महाराजा गुरुवार का होईना असं होतं. काही लोकांना असं वाटतं गुरुवार आठवड्यातून 2 वेळा पाहिजे. काही लोकांना एकदा आठवड्यातून त्यांना स्वामींना भेटल्यानंतर समाधान वाटत नाही. 2-2 वेळामध्ये आधी येऊन जातात. काही लोकांना 1 आठवड्याने आज गेल्यानंतर गुरुवार, अयो पुढच्या आठवड्यात गुरुवार आहे, एवढा नाव वाटतो का? भेटी लागे जीवा.
भीती लागली तेव्हा जगाच्या मालकाच्या पायात सुख आहे हे ज्याला कळलं ना त्याला ते सुखाची प्राप्ती होते. आणि तोच म्हणतो, कशासाठी म्हणतो की भगवंता संसाराच्या या मायेमध्ये, संसाराच्या या जाळ्यामध्ये मला अजिबात गुंतवू नकोस. यातून मला फक्त आणि फक्त तुझीच आठवण राहिली पाहिजे, अखंड तुझंच चिंतन राहिलं पाहिजे. दुःख आम्हाला एकाच गोष्टीचं वाटतंय की या संसारातल्या या सगळ्यांची सेवा करता करता देवा तुझा विसर होतोय. म्हणून अनेक साधूंनी, संतांनी, तुकोबरायांनी कितीतरी प्रमाण असे दिले की भगवंताला आपलंस करण्यासाठी तू मनही निची करी, माझ्या भजनी प्रीत करी, सर्वत्र नमस्कारी मज एकांते, किंवा नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. अरे तुम्ही क्षणाक्षणात जरी त्याच स्मरण केलं तरी तो मागे पुढे तुमच्या मागे पुढे उभा आहे. पण आम्ही संसारात त्याचं नावच घेत नाही. आम्ही अडचण आल्यानंतर नाव घेतो, तो बंद घेत नाही. आणि मग म्हणतो संसार यातना बहु कठीण. कधी कठीण वाटत तुम्हाला? तुम्हाला तुमचं दुःखानावर झाल्यानंतर संसार तुम्हाला नकोसा वाटतो. पण तुम्हाला असं वाटत नाही कधी की बाबा घरच्या कामामुळे माझा गुरुवार रोडला, महाराज याचं दुःख वाटतंय. आणि ज्याला घरच्या कामामुळे, संसारामुळे माझा गुरुवार रोडला, ज्याला या कारणामुळे दुःख होते त्याच्यासाठी ऍक्च्युअली होईल संसार यातना बहु कठीण नाही या क्षणभर. पण महाराजा आम्हाला उलट झालंय. आम्हाला त्या संसाराच्या महाचक्रामध्ये, संसाराच्या या सगळ्या महापुरामध्ये आम्ही एवढं काही बोलून गेलो, आम्ही विसरून गेलो की आम्हाला मिळालेला हा मानवी देह हा संसार करण्यासाठी नाही तर भजन करण्यासाठी मिळाला. ते भजनच आमच्याकडून होत नाही, म्हणून आम्हाला दुःख होतंय, म्हणून संसार यातना बहु कठीण. आणि म्हणून यात क्षणभर सुख नाहीये. मला सांगा क्षणभर सुख नाहीये. पण पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला गेलेला वारकरी 15-20 दिवस घर सोडतो, 15-20 दिवस घर सोडतो, पण एकदा म्हणून घराची आठवण होत नाही. आम्ही महाराजा वारी केली, काही नाही, निघून गेलो की गेलो निघून, मागे पुढे उभा राहिले संभाळायचा विश्वास आहे आम्हाला, तो संभाळेल म्हणून. कितीतरी साधूंनी खरं संसारातला जो काही भाग आहे तो संसाराच्या ठिकाणी ठेवला आणि परमार्थ करत असताना संसाराला आडवे येऊनच दिलं नाही. आणि आता मात्र ते साधू होते, काही लोक म्हणले, काही लोक संत होत ते, म्हणून त्यांना जमलं, आम्हाला संसारी माणसाला जमणार नाही. पण महाराजा साधूंनी सुद्धा संसार केला, तुकोबरायांनी संसार केला, तर नाही केला महाराजा. संसार करून सुद्धा परमार्थ उच्च कोटीचा केला. केवढा अधिकार तुकोबरायांचा होता महाराज, केवढा अधिकार होता. तुकाराम नाम घेता कापे, यम सुद्धा थरथर कापत होता. अरे तुकोबरायांचा एवढा अधिकार होता, यात नवल नाही, पण तुकोबरायांच्या घरातल्या लोकांचा सुद्धा एवढा अधिकार झाला होता की जो पांडुरंगाच्या भक्तीमध्ये गुंतून गेला. तुकोबरायांची धर्मपत्नी अवली सुद्धा महाराजा, ज्यांना अहोरात्र शिव्या देत होते, पण ती शिवी मायेची होती, ती प्रेमाची होती. तुकोबराया भंडारा डोंगरावर भजन करायला गेल्यानंतर माझा नवरा उपाशी राहील, भजन कसा करेल? भजन करायचं म्हटल्यानंतर तुमच्या अंगात ताकद पाहिजे ना. कथेची सामुग्री देह सरावली आणि म्हणून ती माई माऊली भंडारा डोंगरावर भाकरीचं टोपलं घेऊन जायची. पायात काटा मोडला तर जगाचा मालक पंढरीश पांडुरंग महाराज विटेवरून उडी मारत होते, अंधावत पर्यंत जाऊन तिथं तिचा काटा काढत होते. आणि ते काटा काढायचे गोड बंद होते. पूर्वी आमच्या आजी कधीचा पायात काटा मोडला ना तरी काढत होते. आताची कार्टी दवाखान्यात जाते काटा मोडल्यानंतर, काटाच राहिले नाहीत मोडायला. आता काटा काढायचा कार्यक्रम वेगळा झाला. आता काय काटा काढत्या लोक, लिंबू टाकते, काय करणी करत्या, कोणाच्या दारात जाऊन बाहुली टाकत्या, काय टाचण्या टाकत्या, काय लई विचित्र लोक, प्रचंड विचित्र लोक. महाराज एक जण म्हटला की हे लिंबू आणि आमकं तमकं टाकल्यानंतर काय फरक पडतो का? मी मागे एकदा सांगितलं होतो, तुम्हाला आठवते का नाही मला काही भीत नाही, पण जसं चांगल्या मंत्रांचा फरक पडतो तसा वाईट मंत्रांचा सुद्धा दोष लागतोच.
जसं महाराज आपण आता येते सगळे परमात्म्यातल्या स्वामी महेश दत्त संप्रदायातील आपण भगवंताचं भजन म्हणायला गेलो, किती गोड वाटतं, माना आपोआप डुलला जातात, मनामध्ये प्रसन्नता निर्माण होते, एक चैतन्य निर्माण होतं. आणि जे निगेटिव्हिटीचे मंत्र आहेत, म्हणजे देवाचा मंत्र म्हणल्यानंतर आनंद वाटतं, भूताचे काही मंत्र आहेत ते म्हटल्यानंतर आनंद वाटतो का? दाखवून एखादं म्हणून एखादं भूत बोलून बघू आपण, कसं वाटतंय मला, फरक पडतो. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. काय कानाला गोड वाटलं, जगन त्यांनी डोळ्यासमोर उभी राहिली आणि महामांत्रिक तांत्रिक वाले मंत्र गातात. भूतम प्रेतम विजाज घाबरले का लोक, ठोकाच सांगतो माणसांच्या. फरक पडला का नाही? म्हणजे दोन मंत्र मी तुम्हाला म्हणून दाखवले, एक मंत्र म्हणलं बोल, दुसरा काय काय टाक कोणी होईल काय करत बोलवते का बोला. एवढा फरक तुम्हाला मंत्रात जाणवतो. तसं काही काही लोक निगेटिव्हिटी त्यांच्या मनात इतकी भरलेली असते की तीच निगेटिव्हिटी ते लिंबात असं बोलून असं धारायचं, अमक्या झाला पाऊस पडतो असे. पण मला असं एक कळतं, नाही तो मला चांगलं करता तर नका करू, लोकच वाईट कधी करू नये. आणि आता मात्र आम्हाला या संसाराच्या मार्गावर प्रवास करत असताना आमच्या डोक्यात कधी चांगलं येतच नाही, चांगलं येयलाच पाहिजे. आणि म्हणून ज्याला भगवंताचा, मी काय सांगत होतो, पारखे जागा आहेत, बाकीचे त्या मंत्रामुळे गडबडले, त्यांना शोधणारच, त्यांना वाटतं आपल्याच मंत्र टाकते काय, काटा काढायचं काम चालू होतं आपलं, आहे का नाही? आता काटा काढण्याची पद्धत वेगळी, त्या वेळेची. अरे पंढरपूर पांडुरंगाने त्या भंडाऱ्या वगैरे यावं आणि आवडीचा पाय हातात धरावा, पाय असा मांडीवर घ्या, खाली बसावं, मांडीवर पाय ठेवा, कोणी देवाने तुकोबरायांच्या बद्दलचा पाय मांडीवर घ्या, हातात ठेवा, त्या पायाकडे बघा, मा रडू का, मा असा काटा काढतो की कळणारच नाही. वा, म्हणजे जगाच्या मालकाने काटा काढायचा हो का, इतका महाराजा गोड बोलायचे पांडुरंग, आणि आवडीचा पाय हातामध्ये धरला. अरे बाबा काढतोस का नाही लवकर, अरे आता ना होता साहेब, दादा तुम्हाला करायचं अगोदर काटा काटा त्यांनी कधीच काढला होता, काटा त्यांनी कधीच काढला होता. पण अधिकार एवढा मोठा होता की पंढरीच्या पांडुरंगाने त्या आवडीच्या पायाला आपल्या ओठाने ओला करून पायाला बोटाने स्पर्श करावा. तिच्या पायाची माती माझ्या भगवंतानी चाटावी. केवढा मोठा अधिकार आहे. कशामुळं हे सुख आहे महाराजा, हे सुख आहे. काय सुख आहे आपल्याकडं, आपली सुखाची परिभाषा काय आहे? भगीरथी नावाची मुलगी महाराजा, एवढीशी मुलगी, फकीरदारात येतो परीक्षा घ्यायला, तो कोणाची फुले बाबा अहंकार जाणवला, अभिमानशाला, आणि हा अहंकार म्हणे तुझा मोडायला मीच खंबीर आहे, बाबांची गरज नाही. त्यांच्याकडे एक भिक्षापात्र होतं, असं जादूचं भिक्षापात्र होतं, तर किती भिक्षा टाका पात्र एवढं भिक्षा भरतच नसे. पण भगीरथी महाराज एवढी चिमूटभर पीठ घ्यावं आणि त्यांच्या भिक्षापात्रात टाकावं, भरून वाहत होता. कशामुळे महाराजा? ही परमार्थातलं परिपूर्ण सुख. संसार त्यांनी बी केला, पण त्यांनी संसारातल्या ज्या काही घटना आहेत, संसारातल्या ज्या यातना आहेत, संसारातल्या ज्या काही रचना आहेत, त्या देवाच्या पूजेमध्ये, देवाच्या भक्तीपर्यंत कधीही आडव्या येऊ नये,
याचा त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. आम्ही काय काळजी घेतो? आम्ही संसार करताना एवढा रमून जातो की आम्हाला सकाळची पूजा करत नाही, आम्हाला दिलीसन झाली, तुळशीला उदबत्ती लावावी, घरात शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा ही प्रार्थना म्हणून घ्यावी, ही आम्हाला कळत नाही. आम्हाला 6:30 वाजले की जे मालिकांचा पट्टा सुरू होतो तर 9:30 पर्यंत आमचा टीव्ही बंद होत नाही. काय आमच्याकडं? कसला संसार आहे तुमचा? रिचार्ज संपलं, 1 मिनिट जरी रिचार्ज संपलं, 1 सेकंद तरी नुसतं खलबल मस्ती. जणू काय ह्याचं रिचार्ज संपले मरण ही 5 मिनिटात एवढं तर वाटतं रिचार्ज मागण्यासाठी परत व्हॉट्सअप चालू करतोय. किती तुम्ही आम्ही बुडालो संसार किती एवढं महाराजा आम्ही संसाराच्या उपक्रमांमध्ये साधनेमध्ये एवढे गुंतलो ज्याला आम्ही सुखाची साधनं म्हटलं की दुःखाची साधनं झाली. दुःखाची साधनं झाली. किती समूह दुःखाची साधनं? एक मोबाईल आहे, मोबाईलचे महाराजा जितकी गरज आहे ना तितकाच वापरावा. पण एवढी चिमुरड्याच्या हातामध्ये 8 वर्षाचा पोरग, 12 वर्ष झाले त्या मायबापांना मुलगा होत नव्हता. भगवंताच्या कृपाश्रद्धाने 12 वर्षाने मूल झालं आणि एवढी पोरांना लहान वेळापासून सवय लावली. रडायला लावलं की मोबाईल द्यायचा, रडायला लावलं की मोबाईल द्यायचा, कार्टून लावायचं. ही तुमच्या सवयी संपतोय. ऐका, 4-5 वर्षाचं पोरग झालं महाराजा आणि 5 वर्षाच्या पोराला मोबाईल खेळत दिलाय. त्या मोबाईलचा स्फोट झाला, त्या स्फोटात ते 12 वर्षांनी झालेलं पोर दणकन मेलं. सुख आहे का? सुख आहे का? तरी महाराज त्याचेच पडले की दुकानात जाते परवरच काढलं. कशा तुम्ही गुळगुळणार? ह्याला सुखाचे साधन म्हणत नाही. जी उपक्रमण आपण सुखाची म्हणून आणला काय? आता हा फॅन लावलाय खरा, वारा गरगा 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 वाटत, टाक कमी सुटला फुटला तर काय रे? हाय का गॅरंटी? तो नको नाही काय होत. साधन सुखाचं आहे, सुखाचं साधन. वरून पडला चालू आहे काय होईल? दुःख होईल. ऐका, मग ही दुःख तुम्हाला जर का जाणवतोय, कळतंय, अनुभवास प्राप्त होतोय, तरी तुम्ही त्या सुखात म्हणजे त्या संसाराच्या गाड्यामध्ये इतका पळून चाललाय की तुम्ही एक रोज नवीन साधन भगवंतापासून दूर करण्याचं नवीन घरात आणताय. कुठली साधने सांगू? टीव्ही, मोबाईल, घरामध्ये एक संगण असणे, घरातली देवपूजा चा कंटाळा. पप्याचा बाप देवपूजा करेल, पाप्याचा बाप म्हणतो गुढीच्या आईला सांग मला टाइम नाही. गुढीच्या आईने सांगायचं पाप्याच्या बापाला सांग स्वयंपाक कोण तुझ्या आई करायचे का? दोघांच्या भांडणात देव बिघडून घ्यायचे. हिथून तर सुरुवात आहे आपल्या घरात. काय देवाणी करावं महाराज? आणि मग ते देव रागात मग येतं सासूकडं. म्हातारीला काय काम नसते, म्हातारीला दिसत नाही, ती चोल 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 साबण लावलेलं ते चोलती, निम्म बट्यावर निम्म येऊ घरात. नका करू. साधना फार महत्वाचे. म्हणून कशा करता सांगतोय संसार यातना बहु कठीण. या यातना कोणत्या आहेत त्या तुम्हाला जर कळल्या नाहीत ना संसारातल्या, तर संसारात बुडून म्हणा. आणि या सगळ्या संसाराच्या यात्रेतून जर का तुम्हाला मुक्त व्हायचं असेल आणि तुम्हाला परम ऐश्वर्याचं सुख प्राप्त करायचं असेल तर दुसरं तिसरं सुख कुठलं नसेल, जगाच्या मालकाचे पाय आहेत आणि तोच तुम्हाला या भवसागरातून सोडवणार आहे की जे तुम्ही आम्ही सगळे बुडवले. बरेचदा आपण भजनामध्ये ऐकतो पुकार मेली सुनले समर्था. कुठली पुकार, कुठली साथ आहे देवा? भवसागर में डुबलही नौका, पुकार मेरी सुनले समर्था. मत करो चिंता स्वामी यहाँ बैठे, ना कभी भगवान मेरे रूठे. तो रुसतच नाही, रुसताय तुम्ही काय? आणि म्हणून ह्या सगळ्या संसाराच्या मायेपासून जागे व्हा, जागृत व्हा आणि जगाच्या मालकाची प्रामाणिकपणे हृदयाच्या अंतःकरणापासून सेवा करा. जिथं असाल तिथून सेवा केली तर त्याच्यापर्यंत पोहोचत असते, त्याच्यापर्यंत पोहोचत असते.
पण एकदा प्रार्थना या संसाराच्या माध्यमातून आपण का करतोय की स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाष्टकामध्ये ही कृपाष्टकामध्ये ही ओवी आहे की संसार यातना बहु कठीण नाही याता क्षणभर सुख बहुशीन लोभी सोडवाता स्वामी समर्था कृपा करेल. काय कृपा कर तू एवढीच कृपा कर की तुझं नाव माझ्या अखंड मुखामध्ये राहू दे अशी कृपा कर. आणि ती कृपा करण्याकरता काय केलं पाहिजे? तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमचे चिंतन करते. अवधूत श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की